तसंच गेले 2 वर्ष मी जे सातत्याने आपल्या समोर मांडत आणि आपल्या माध्यमातूनच मांडत आहे रस्त्याचा घोटाळा. तो रस्त्याचा घोटाळा काल आपल्याला जाणवायला मिळाला असेल. बँड्रा वेस्ट असेल, दहिसर असेल, बोरिवली असेल, अंधेरी असेल, अनेक मुंबईमधले जिथे जिथे कामं खोदून ठेवलेली आहेत. मुंबई महानगरपालिकेने ह्या भाजपच्या सरकारच्या आदेशावर खोदून ठेवलेलं आहे आणि होय भाजपच्याच आदेशावर खोदून ठेवलेलं आहे. कधी नाही असं दृश्य दिसलं की मुंबई महानगरपालिका ह्यावेळी अनेक वर्षात नसेल अशी तयार नव्हती पावसासाठी. आज जी काही कारणं येतात म्हणजे काल कुठे कुठे फ्लडिंग झालं तर आपल्याला पाहायला मिळालं असेल मंत्रालयाच्या बाहेर जे कधीही नाही कुठे पाणी तुंबायचं तिथे झालं. ब्रिज कॅन्डी इथे नवीन रस्ता झाला होता, तो रस्ता खचला. लगेच मी जायच्या आधी मग त्यांनी काय ते परत ॲस्फॉल्ट वगैरे केलं, पण रस्ता खचतोच कसा. हिंद माता जंक्शन आणि गांधी मार्केट या दोन्ही ठिकाणी आम्ही 3 वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल 2022 साली गांधी मार्केट असेल किंवा हिंद माता जंक्शन असेल हे दोन्ही पूरमुक्त करून दाखवलं होतं आणि काल याच लोकांनी ते सगळे एरिया बुडवून दाखवलं. पाणी तुंबायलाच नाही पाहिजे होतं, पण काल मी गेल्यानंतर आपण अनेक लोक माझ्या सोबत होतात. मी गेल्यानंतर तिथे पंप येत होते, ते पंप आधीपासून असायला पाहिजे होते तिथे. नंतर आपल्या तिथे उभं राहिल्यानंतर 15 मिनिटांनंतर डिझेल आलं आणि डिझेल भरायला सुरू झालं होतं आणि मग डिवॉटरिंग सुरू झालं होतं. एकंदर प्रशासन आहे तरी का या राज्यामध्ये, सरकार तरी आहे का? कारण सरकार आणि प्रशासन आपण पाहतो, शासन प्रशासन दोन्ही मजा मस्तीत व्यस्त आहे. सगळीकडे फोडाफोडीचं राजकारण असेल, घाणेरडं राजकारण असेल, हा जिल्हा मला पाहिजे तो जिल्हा तुला देतो ह्याच्यात व्यस्त आहे, पण कुठेही काम होताना दिसत नाही. ब्रिज कॅन्डी जसं झालं, नरिमन पॉईंट झालं, काल आपण पाहतोय मंत्रालय झालं, हिंद माता झालं, अनेक ठिकाणी पाणी असं तुंबलं होतं जिथे आधी कधी तुंबायचं नाही. आणि मग ह्याला नंतर जबाबदार कोण? तर मी अर्थातच भ्रष्टनाथ शिंदे ह्यांना जबाबदार धरीनच, कारण त्यांचा भ्रष्टाचार हा सगळीकडे दिसायला लागलेला आहे. आता आज कारण महापालिकेने दिलं की ते काय स्टॉर्म वॉटर ड्रेनमध्ये कचरा साचला होता आणि तो काढला गेला नव्हता. जबाबदारी होती कोणाची? कचरा कर मुंबईकरांना तुम्ही लादणार का? तर अदानीला तिथे देवनार डम्पिंग ग्राउंड साफ करून पाहिजे. BSC तुम्ही बंद करताय. काल पाण्याची आपण हालत पाहत आहोत. अंधेरी सबवे पहिल्या पावसात तुंबून गेला, दुसऱ्या पावसात तुंबून गेला, तिसऱ्या पावसात तुंबून गेला. साकीनाक्याचे हाल झालेले आहेत. आणि हे सगळं होत असताना मग आपण पाहतो एकंदरच संपूर्ण महाराष्ट्रात जे काही हाल शेतकऱ्यांचे झालेत, काल पुण्यात जे हाल तिकडच्या नागरिकांचे झाले, पुणे सोलापूर हायवे पूर्ण भरून गेला होता, ह्याच्यासाठी जबाबदार हे भाजपचं सरकार आणि भ्रष्टनाथ शिंदे यांचा भ्रष्टाचार आहे. म्हणून ही माझी मागणी राहील, प्रामुख्याने मागणी राहील की पहिलं काम या सरकारने जे केलं पाहिजे ते लगेच पंचनामे करून मुंबईकरांना असेल, पुणेकरांना असेल, जिथे जिथे नुकसान झालंय तिथे आम्हाला नुकसान भरपाई तुम्ही दिलीच पाहिजे. कारण नुकसान भरपाई ही आता नागरिकांचा हक्क झालाय, कारण गडबड तुम्ही केली होती, राज्य सरकार म्हणून केली होती.